ऑसम। चला तर मित्रांनो, आज आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण जेव्हा यूट्यूब चॅनल हे प्ले करतो त्यावेळेस जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती आपण कशा पद्धतीने मॅनेज करायची। म्हणजे की आपण ज्यावेळेस व्हिडिओ प्ले करतो त्यावेळेस तिथे बऱ्याचशा प्रकारची व्हिडिओ क्वालिटी अवेलेबल असते, जसे की 720 पिक्सेल आहे, 480 पिक्सेल आहे, 240 पिक्सेल आहे, 360 पिक्सेल आहे। याप्रमाणे आपला जो डेटा अवेलेबल असतो आपल्या मोबाईलमध्ये, जो दिवसभराची लिमिट असते, तो या पद्धतीने व्यवस्थितरित्या आपण मॅनेज करू शकतो। यासाठी मित्रांनो आपल्याला सिंपल काय करायचं आहे, आपण यूट्यूब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। यामध्ये सिंपल मित्रांनो इथं खाली तुम्हाला एक आयकॉन दिलेला आहे, तिथे आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर वरती सिंपल सेटिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी प्रिफरन्स नावाचा ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक केल्यानंतर इथे मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी ऑन मोबाईल नेटवर्क इथे ऑप्शन दिलेला आहे। आपण ज्यावेळेस ऑटो रिकमेंडेड या ऑप्शनला सिलेक्ट करतो मित्रांनो, या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर ज्या पद्धतीचे तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क अवेलेबल आहे त्याप्रमाणे तुमची व्हिडिओ क्वालिटी जी आहे ती त्याप्रमाणे प्ले होते आणि सेम पद्धतीने तुमचा जो डेटा आहे तो स्पेंड होतो। आपण जर हाय पिक्चर क्वालिटी या ऑप्शनला क्लिक केलं तर आपण ज्याही वेळेस कुठलाही व्हिडिओ प्ले करू त्यावेळेस तुमचा हा व्हिडिओ 720 पिक्सेल किंवा 480 पिक्सेल याप्रमाणे तुमचा व्हिडिओ प्ले होईल। परंतु तुम्ही या ऑप्शनला जर क्लिक करत असाल तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा तो 1 GB किंवा 1.5 GB जो डाटा आहे डेली बेसिसचा तो लवकरात स्पेंड होऊन खर्च होऊ शकतो। पण तुम्ही जर डाटा सेव्हर या ऑप्शनला क्लिक केलं तर तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा 240 पिक्सेल किंवा 360 पिक्सेल या पद्धतीने चालन आणि तुमचा जो डेटा आहे तो तुम्ही व्यवस्थितरित्या मॅनेज करू शकता, तो पूर्ण दिवसभर सुद्धा यूज करू शकता। परंतु तुम्ही हाय पिक्चर क्वालिटी या ऑप्शनला क्लिक करत असाल तर नक्कीच तुमचा डेटा हा लवकर संपेल आणि आपल्याला परत ॲड ऑन डेटा म्हणून आपल्याला रिचार्ज करायला आवश्यकता पडू शकते। त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो। सेम तुम्ही जेव्हा व्हिडिओ क्वालिटी ऑन वायफायमध्ये करत असाल तर सेम सेटिंग आहे मित्रांनो। तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही जे क्वालिटी आहे ती तुम्ही सेट करू शकता। तर सिंपल आपण मित्रांनो ऑटो रिकमेंडर्स ठेवूया, जेणेकरून तुमच्या नेटवर्कनुसार तुमचा व्हिडिओ प्ले होईल। परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला डेटा हा सेव्ह करायचा आहे जास्त प्रमाणामध्ये, तर तुम्ही सिंपल डाटा सेव्हर ऑप्शनला क्लिक करून व्हिडिओ बघू शकता मित्रांनो। आता आपण सिंपल बघूया मित्रांनो, आपण यूट्यूब चॅनल हे ओपन करूया, यूट्यूब ॲप्लिकेशन। हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे सिंपल आपण हा व्हिडिओ प्ले करूया। आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप इंटरेस्टिंग होणार आहे। आज आपण बघणार आहोत की आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ प्ले केल्यानंतर मित्रांनो आपल्या इथे सिंपल जी व्हिडिओ क्वालिटी आहे ही 360 पिक्सेल शो होत आहे। जसे की मी तुम्हाला बोललो की आपण ज्यावेळेस ऑटो रिकमेंड हे ऑप्शन सिलेक्ट करतो त्यावेळेस ॲज पर आपलं जे नेटवर्क आहे त्याप्रमाणेच तुमची व्हिडिओ क्वालिटी प्ले होईल। यामध्ये आपण अजून काही सेटिंग्स इथे करू शकतो, जसे की वरती सेटिंग ऑप्शन हे दिलेलं आहे। आपण या ऑप्शनला जेव्हा क्लिक करू इथे तुम्ही क्वालिटी बघू शकता। इथे परत इथे सुद्धा सेटिंग करू शकता, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ऑटो, हाय पिक्चर क्वालिटी, डेटा सेव्हर। परत यामध्ये तुम्ही सिंपल मित्रांनो जेव्हा इथे क्वालिटीला सिलेक्ट कराल इथे ॲडव्हान्स सेटिंग आहे, इथे तुम्ही मॅन्युअली सुद्धा सिलेक्ट करू शकता। 144 पिक्सेल, 360, 720, 1080 या पद्धतीने तुम्ही तुमचा व्हिडिओ क्वालिटी ही मॅनेज करू शकता। तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा एक लाईक हा फार मोटिवेशनल आहे। थँक्यू।